नमस्कार, मी स्वराज्याची खार म्हणजे नुपूर. माझ्या डोक्यात हे यूट्यूबचं आता नवीनच खूळ बसलं आहे. तर आज मी माझ्या पप्पांबरोबर चालली आहे माझ्या आणि पप्पांच्या एका आवडीच्या ठिकाणी. चला तर मग तुम्हाला मी ते ठिकाण दाखवते. सहसा लोकांना एसीची गाडी आवडते, पण आम्हाला मात्र ही आमची ओमनीच प्रिय आहे. तर हा ओमनीचा आम्ही स्टार्टर मारला आणि आम्ही चाललो एका नर्सरीमध्ये. तर तुम्हाला कळालंच असेल, आज आता आम्ही आलो आहे नर्सरीमध्ये. कारण आमच्या पार्किंगमध्ये आम्ही वर प्लॅस्टिक घातलं होतं, पण पाऊस तरी पण पडतो. तर आम्ही असा विचार केला की आपण वेल चढवूया त्याच्यावर, तर ते दिसताना पण छान दिसेल आणि गाड्या पण प्रोटेक्टेड राहतील. कसं रोप आहे? 400 मला कायम नर्सरी म्हणजे मनाला प्रसन्न करणारी जागा वाटते. इथलं प्रत्येक झाड, वेली, फुलझाड किती वेगळं असतं. एकंदरीतच इतक्या प्रकारची झाडं कोणी बरं बनवली असतील असा प्रश्न मला कायम पडतो. धरते नाही ते धराय झालं तर व्यवस्थित काढायला थांबा हे कुंडू ओढून काढे तरी पण आणि धरते ते आणि पकडते. आम्हाला होय लांब वाटतं घे मम्मी पण म्हणत ते लहान कुंडीत कात्री कुठे ठेवली का याच्यात ठेवली थांबा कट करेल कात्रीला कट होईल नाही तर प्लॅस्टिक नाही कट. दिसेल ते झाड अगदी गोडच दिसतं. इथं आल्यावर काय घेऊ आणि काय नको असं होऊन जातं. ही नर्सरी शहराच्या मुख्य भागातच आहे, पण इथं आल्यावर तो गाड्यांचा गोंगाट, हॉर्नचा आवाज जणू नाहीसाच झाला. आता लावलं तरी पण आम्हाला वेल हवे होते. आम्ही ते 2 वेल घेतले आणि अजून एका नर्सरीकडे चाललो. पप्पांना झाडांची खूपच आवड आहे आणि आता मला पण झाडांची आवड व्हायला सुरुवात झाली आहे. एक झाड लावून त्याला जगवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे.
कुठलं आहे? पॅशन फ्रूट फळ काय लागतं. फळ होय. आता आम्ही आलो दुसऱ्या नर्सरीमध्ये आणि थोडी काय झाडं मिळतात काय बघायला आणि एवढं भारी वाटतंय नर्सरीमध्ये. खूप मस्त. मॉन्स्टेरा भारी आहे ना काहीतरी. हा पण वेल आहे, हा पातळ वेल आहे. नको नको. पानच तशी आहेत त्याची फाटलेली अशी. आता पिशवीत आहे म्हणून आणि खालती तेव्हा तुम्ही कुंडी जेव्हा लावणार ना असं अजून मोठं होतं फुलते. छान आहे. फुलं एक कळ्या आहेत त्याला. हा ह्याच्यामुळे कमी वाढलाय झाड आलं त्याला. फुलामध्ये आणि काय दुसरं फुलांमध्ये एक जोरा चालतोय. एक जोर असं घरच्या दिवस लागली फुलं. त्यात पिंक आहे, रेड आहे आणि भगवा आहे. 3 कलर आहे. येल्लो पण एक आहे. येल्लो जरा बारकं असतं तर. या नर्सरीमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रोपं घेतली आणि घरी जायला निघालो. तुम्हाला पण नर्सरीमध्ये जायला आवडतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुन्हा लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय.